कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी माधोरे हे जे हत्तीन आहे, हे शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावचा जो मठ आहे, या मठातून वनतारामध्ये नेण्यात आली. त्याबद्दलच्या बातम्या, त्याबद्दलचा जनतेचा आक्रोश आणि सर्व लोकांच्या डोळ्यातले अश्रू त्या माधोरी म्हणजेच महादेवी हत्तींवरती असणारं प्रेम आणि तिला नेताना लोकांचा असणारा जो काही आक्रोश होता, ज्या भावना होत्या, जे काही त्यांचं दुःख होतं, वेदना, त्यांच्या आतून येणाऱ्या ज्या भावना होत्या, ते फक्त माणसांच्याच होत्या नव्हे, तर त्या महादेवीच्या पण होत्या. मुकं जनावर असलं म्हणून काय झालं, त्याच्याही डोळ्यामधून पाणी थांबता थांबत नव्हतं. माहूत रडतोय, हत्तीन रडते, तिथले गुरु रडतायत, सगळे शिष्य रडतायत, सर्व गाव रडतोय, लहान मुलं रडतायत, मोठी माणसं रडतायत. तेही कोणासाठी? एका मुख्य जनावरासाठी. आणि मुख्य जनावर कोण आहे? तर ती आहे महादेवी म्हणजेच माधुरी, ती हत्तीन. मागील 33 वर्षापासून त्या मठामध्ये असणारी हत्तीन ही त्या गावकऱ्यांची लेक आहे, गावकऱ्यांच्या कुटुंबातील एक पार्ट आहे, त्या कुटुंबाचा एक भाग आहे, असं ते व्यक्त होत आहे. परंतु वनतारामध्ये नेण्याची ही जी प्रोसेस होती ती कायदेशीर होती. आपण कायद्याच्या चौकटीत आहोत मानूया, पण भावनेचं काय? 33 वर्षापासून जे लोक त्यांच्यासोबत त्या महादेवी हत्तींसोबत होते, तिला खोबीव घालायचे, तिचे लाड करायचे, हत्तीन पण लढिवाळपणे त्यांच्यासोबत राहायची. त्या हत्तीला त्यांचा त्रास होत असेल, तिथल्या लोकांचा त्रास होत असेल, मंदिरातील काही लोकांकडून त्रास होत असेल, तिला खायला वेळेवर देत असतील किंवा तिला शारीरिक इजा पोहोचत असतील, तर हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत शेवटी. आणि त्या प्रश्नांवरूनच तिला वनतारामध्ये नेण्यात आलं.